आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुमच्या विरुद्ध कंप्लेंट फाईल झाली आहे. मला सांग, साड्या कलेक्ट तूच केल्यास ना? हो बेटा, आम्हाला चांगलं आठवतंय या बॅग्स तूच घेऊन आली होतीस. आय मीन, आम्ही तुला सांगितलं होतं की बिलिंग क्लिअर कर आणि बॅग्स घेऊन ये म्हणून. आराध्या, नीट आठवून सांग, तू चुकून साड्या गाडीत ठेवल्या नाहीस ना? तुम्हा सगळ्यांना हेच वाटतंय की मी मुद्दाम करते, हे वेड्यासारखं मी मुद्दाम वागते. हे आराध्या आराध्या शांत हो ना. एवढ्या रात्री कोण आलं असेल? काय करू? बाहेर जाऊन बघू का? आत्ता या वेळी कोण आलं असेल घराबाहेर? आपण भास तर नसेल ना? पण मग भास असेल तर ही सावली? काय करू? आराध्या, 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 श्रेयस, आराध्या. ताई, श्रेयस, काय झालं? ताईच्या ओरडण्याचा आवाज आला. ती कुठे आहे? ती नाहीये घरात कुठेही. तू शोधलंस का नीट? अरे म्हणूनच तर मी सांगतोय ना, ती घरात नाहीये म्हणून. मग कुठे गेली ती? श्रेयस सर, श्रेयस सर, श्रेयस सर, श्रेयस सर, अरे चक्कर पडले. आराध्या, ताई, ताई, वहिनी, ताई, पाणी आणा, पाणी आणा, पाणी आणा, लवकर पाणी आणा. बसव तिला, वहिनी, वहिनी. आराध्या, ताई, ताई, आराध्या, पाणी. आराध्या,
वहिनी काय झालं वहिनी वहिनी आराध्या ती बाई ती बाई ती बाई कोणी नाहीये इकडे ती बाई कोणी नाहीये इथे कोणी नाही आम्ही आहोत ना कोणी नाहीये आम्ही तिला शोध आहोत आम्ही तिघ आहोत कोणीच नाहीये वहिनी कोणीच नाहीये चला सावकाश अरविंद नक्की तिचाच आवाज होता आराध्या श्रेयस काय झालं इश्यू ओके 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 बस 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 काय झालं काय पण बस पाणी पाणी लवकर लवकर पाणी आण. मम्मा अचानक किंचाळण्याचा आवाज आला म्हणून तिला गडबड ही नव्हती रूम मध्ये मी गडबड शोधलं ती बाहेर चक्कर येऊन पडली होती चक्कर अरे ते बोल ना बेटा काय झालं बेटा यशोधरा तिला जरा रिलॅक्स होते पाणी 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 घे पाणी पाणी चक्कर येऊन कशी पडली मम्मा मम्मा तिला जरा रिलॅक्स होते मी विचारतो तिला आराध्या रिलॅक्स रिलॅक्स शांत हो आधी आता न घाबरता आम्हाला सांग काय झालंय तू रूम मध्ये झोपली होतीस बरोबर मग तू इथे बाहेर कशी आलीस आणि घराच्या बाहेर चक्कर येऊन कशी काय पडलीस काय झालंय मला सांग शांतपणे बघू आपल्या रूमच्या खिडकीत मला एक सावली दिसली म्हणून त्या सावलीचा पाठलाग करत मी हॉलमध्ये आलो इथे येऊन बघते तर हॉलचा दरवाजा उघडा होता म्हणून मी बाहेर जाऊन बघितलं नाही आणि मागून मला आवाज आला आराध्या आराध्या मागे वळून बघितलं आणि एक पांढरी साडी नेसलेली बाई दिसली मला ती अशी विचित्र होती मला त्यानंतरचं काहीच आठवत नाही पण आराध्या अशी पांढरी साडी नसलेली बाई माझ्यावर विश्वास ठेव मी खरं सांगते मी माझ्या डोळ्यांनी बघितलं ती पांढरी साडी नेसलेली बाई होती ती खूप विचित्र दिसत होती माझ्यावर विश्वास ठेवा प्लीज एक मिनिट वॉचमॅन दादा तुम्ही कोणाला पाहिलं का बाहेर नाही सर मी राऊंड मारत होतो अचानक मॅडम बाहेर आल्या ओरडत होत्या ओरडता बेशुद्ध पडल्या आराध्या अरे हे बघ तू ना सिक्युरिटी पे कोणाला तरी पाहिलं असशील मे बी और वॉचमॅन और समवन यू नो नाही ती बाईच होती माझ्यावर विश्वास ठेवाय वॉचमॅन दादा नव्हते मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं खरंच सासूबाई तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवशील मी खरं सांगते माझ्यावर विश्वास ठेवा प्लीज एक मिनिट थांब दादा पुढच्या वेळेपासून नीट लक्ष ठेवायचं हा ओके सर तुम्ही गेला तरी चालेल आता जा रिलॅक्स आराध्या कधी कधी काय होतं ना आपल्याला भास होतात तुला भासच झाला असणार अगं आपण एखादं पुस्तक वाचतो सिनेमा बघतो मग त्या गोष्टी आपल्या मनात असतात ना मग तसंच काहीतरी दिसतं किंवा असं वाटतं आपल्याला नाही सासूबाई माझे भास नव्हते मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं मी खरं सांगते प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा ती पांढरी साडी नेसलेली बाईच होती मी श्रेयस तू सांग ना मी माझ्या डोळ्यांनी बघितलं तिला ओके 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 रिलॅक्स तू शांत हो श्रेयस आम्ही 2 मिनिटात आलो अरविंद हे बघ आराध्या तू आधी शांत हो रडून काय होणार आहे सांग बघ सकाळपासून दिवसभरात जे काही घडतंय ना त्यामुळे कसं होतं की माणसाचं डोकं आहे ना सुन्न होऊन जातं मग असे भास व्हायला लागतात हे बघ यशोधरा जे म्हणते ना ते पटतंय मला तू आधी शांत हो बाबा माझ्यावर विश्वास ठेवा मला भास झाले असते तर मी असं केलं असतं का तुम्ही कोणी माझ्यावर विश्वासच ठेवत नाहीये वहिनी टेन्शन नको घेऊस हे बघ अशा चुका होतात कधी कधी तू जास्त विचार करू नकोस मला वाटतंय हे कोणीतरी माझ्यावर मुद्दाम करताय सकाळी पण ते साड्याचं प्रकरण झालं आणि आता पण ही बाई मला दिसली हे कोणीतरी मुद्दाम करताय श्रेयस तू प्लीज माझा ऐक ना, माझा विश्वास बघ ठेवा. ही शक्यता नाकारता येत नाही मम्मा म्हणतात तसं मोनिशा आंटी असूच शकतात श्रेयस तसं असेल तर हे सगळं भयंकर आहे माणूस जर एवढ्या खालच्या थराला जात असेल ना तर त्यावर आपल्याला विचार करायला हवा आणि लवकरात लवकर त्यावर काहीतरी उपाय शोधावा लागेल विचार करू त्याबद्दल आपण बाबा प्लीज मला समजून घ्या बाबा प्लीज मला समजून घ्या प्लीज आराध्या तू शांत हो आधी आम्ही सगळे आहोत तुझ्या बरोबर शांत हो तू बेटा हे घे पाणी हे औषध घे पटकन बरं वाटेल बघ हे घे कसली गोळी आहे मम्माई श्रेयस या औषधाने ना तिला शांत झोप लागेल नाही मला नको गोळी अरे बरं वाटेल तुला बरं वाटेल तुला की नाही मला गोळी नको, मला गरज नाही ऐकायचं माझं ऐकणार नाही का तू पाणी घे
गुड गुड बस 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 ग्लास घे. श्रेयस तिला रूम मध्ये घेऊन जा, आराम करू दे तिला. तसंच काही वाटलं तर आम्ही जागे आहोत. ओके बर आराध्या, चल बाबा आपल्या रूम मध्ये जाऊया. मी आहे तुझ्या बरोबर, काही काळजी करू नकोस. हा चल. कमॉन बेटा. चल. काही नाही, एव्हरीथिंग विल बी मी आहे ना, घाबरू नको अजिबात. मी आहे, डोंट वरी. चल सावकाश. अरविंद, हे सगळं भयंकर आहे असं नाही वाटत तुला? ही पॅनिक झाली ती जरा, मला तर खरंच टेन्शन आलंय. सेम हियर. हे काय होतंय ताईला? तिला कसला त्रास होतोय का? तिला बरं वाटेल ना? मला खूप काळजी वाटते अक्षय. इशिता तू काळजी करू नकोस, वहिनीला बरं वाटेल. ओके काळजी करू. इशिता आणि अक्षय, तुम्ही आपापल्या रूममध्ये जाऊन आराम करा. आज जे काही घडलंय ना त्याबद्दल काय करायचं त्याबद्दल उद्या बोलू आपण. आय थिंक अरविंद इज राईट. अक्षय, इशिता, जा तुम्ही. येस मामा. अरविंद, आराध्याची खूप काळजी वाटते रे आम्हाला. आराध्या देसाई, या औषधाने ना तुला शांत झोप लागेल बघ. कुठलाही भास होणार नाही तुला रात्री. तुला रात्री शांत झोप लागणार आणि सकाळी घरातल्या सगळ्यांची झोप उडणार तुझ्यामुळे. कारण तू आता नॉर्मल नाहीयेस, तू वेडी आहेस. ए वेडी मुलगी. आराध्या, इथे नाही तिथे झोपायचंयस तू आज. नाही नको. मी नको नाही वगैरे मी काही ऐकणार नाहीये तुझं. तू आज बेडवर झोपायचंयस बस. अरे पण तू अगं मी आज इथे झोपलो म्हणून काय आभाळ कोसळणार आहे का? हे बघ, तू आता माझी काळजी करत बसू नकोस. तू शांतपणे झोप बघू. ऐकायचंयस माझं? ये ये. श्रेयस, तुला पण असंच वाटतंय का? मी वेड्यासारखं करते, वेड्यासारखं वागते. घरात सगळ्यांना असंच वाटतंय. मला असं काही वाटत नाहीये आराध्या. मला फक्त तुझी खूप काळजी वाटते. तू इतक्या टेन्शन मध्ये आहेस, इतक्या त्रासात आहेस आणि मी तुझ्यासाठी काहीच करू शकत नाहीये. तुला बरं वाटावं म्हणून, तुला हसवावं म्हणून मला काहीच करता येत नाहीये. याचं गिल्ट आलंय मला. तुला खरं सांगतो, मी सकाळपासून विचार करतोय की मला विचार करून इतका त्रास होतोय तर हिला किती त्रास होत असेल. पण एक लक्षात ठेव, या सगळ्यात मी तुझ्या बरोबर आहे कायम. मला पण हेच हवंय. कोणी माझ्या बरोबर असेल नसेल, पण तुझं माझ्या बरोबर असणं आणि तुझा माझ्यावरचा विश्वास, माझ्यासाठी हेच सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. तुम्हाला कितीदाही हा प्रश्न विचारलास तरी मी हेच उत्तर देईन तुला, की माझा तुझ्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे आणि तो आयुष्यभर असेल. चल आता कसलाही विचार करू नको, झोप बघू शांतपणे. मी इथेच जवळ बसलोय तुझ्या. हा, काळजी नको करू. हे सगळं काय घडतंय? का कोणी मुद्दामून घडवून आणताय? काहीच कळायला मार्ग नाही. आराध्याचा त्रास बघवत नाहीये मला. आता मलाच काहीतरी करायला हवं जेणेकरून आराध्याच्या चेहऱ्यावर परत हसू येईल. काहीतरी करावंच लागेल.
अरे अजून झोपली? हे आराध्या, उठतेस का? चहा घेतेस का गरम गरम? दमलीये बिचारी खूप. काय रे, तुम्ही सगळे शांत शांत का बसलाय? काही नाही, असंच. हे बघ अरविंद, आपल्याला आता पाहुण्यांची लिस्ट काढावी लागेल हं? बाकीची सगळी कामं बाजूला ठेव. काय आहे, लिस्ट काढलेलं असलं की एक एक नाव आठवलं की त्यात ऍड करता येतं ना आपल्याला. कोणाचं नाव राहायला नको रे. ठीक आहे. अरे काय झालंय काय तुम्हाला? हा, लग्न घर आहे, काहीच उत्साह दिसत नाहीये. सगळे गप्प गप्प बसलाय. आणि आराध्य कुठे आहे? आजी ती झोपली आहे अजून. झोपलीये या वेळेला? अगं आई, काल तिला खूप अँक्शियस वाटत होतं. तब्येत बरी नव्हती म्हणून औषध दिलं, कदाचित त्याच्यामुळे झोप लागली असेल. उशीर झालाय आणि अजून उठली नाही, म्हणजे खरंच बरं नसणार तिला. नाही, मी तशी गोळी तर माइल्ड होती, एवढी झोप लागायला नको. आय डोंट नो, आम्हाला ना जरा वेगळीच चिंता आहे. म्हणजे नाही, तुम्ही सगळे काही वेगळा अर्थ काढणार नसाल तर आमच्या मनात काहीतरी आहे जे आम्हाला बोलायचंय. आय मीन, म्हणजे अदरवाईज राहू द्या. मम्मा प्लीज बोला. आई, आम्हाला वाटतं की आराध्याची केस डॉक्टरांबरोबर डिस्कस व्हायला पाहिजे. आय मीन, प्लीज आमच्या बोलण्याचा कोणी वेगळा अर्थ काढू नका. आराध्याची खूप काळजी वाटते म्हणून म्हणतोय आम्ही. अहो मम्मा, काहीतरीच काय, तिला एकदा दोनदा भास झाले म्हणजे ती ती काय मेंटली येईल असं होत नाही त्याचा अर्थ. नाही, मला नाही वाटत तिला डॉक्टरकडे वगैरे नेण्याची काही गरज आहे. नाही, पण श्रेयस डॉक्टर बरोबर कन्सल्ट केलं तर काय प्रॉब्लेम आहे? आय मीन, तिला भास होतात म्हणून नाही, पण जनरली तुझ्या लक्षात आलंय का ती खूप अँक्शियस असते. डॉक्टरांनी काही औषध सजेस्ट केलं तर कदाचित एन्झायटी तर दूर होईल. यशोधरा, मला वाटत एवढं काही झालेलं नाहीये. आराध्या फक्त स्ट्रेस मध्ये आहे. त्यासाठी डॉक्टरकडे जाण्याची काही गरज नाहीये. उलट असं व्हायचं की तिकडे गेल्यावर तिच्या मनात नको ते विचार यायचे आणि तिचा ताण आणखी वाढायचा. एक्झॅक्टली. मम्मा, तुम्ही प्लीज स्ट्रेस घेऊ नका. आराध्याला काही झालेलं नाहीये, ती फक्त दमली आहे, ती स्ट्रेसमध्ये इतकंच. बाकी शी इज कम्प्लिटली फाईन. वहिनीची आज शांत झोप झाली की तिला बरं वाटेल. नाही, आम्हाला तुम्हा सगळ्यांचं म्हणणं पटतंय, पण हेही खरं आहे ना की आराध्या आता आपली जबाबदारी आहे. खरं तर तिला जो त्रास होतोय ना तो बघून आम्हाला त्रास होतोय. मम्मा, तुम्ही नका टेन्शन घेऊ, तिला काही झालेलं नाहीये. नाही रे, आम्ही स्ट्रेस नाही घेत आहोत, कारण आम्ही मेडिटेशन करतोय ना, त्याचा आम्हाला फायदा होतोच आहे. पण आराध्या, तिची काळजी वाटते आम्हाला. बरं बघ, आम्ही काय म्हणतो, तू म्हणतोयस त्याप्रमाणे सगळं ठीक असेल तर ग्रेट, पण जर 4 दिवसांनी हीच सिच्युएशन असेल ना तर मात्र आय इन्सिस्ट आपण तिला डॉक्टरांकडे घेऊन जाऊयाच. श्रेयस, ऊन पावसाचा खेळ चालू आहे या घरात.
आनंदाची लहर येते तोपर्यंत संकटाची चाहूल लागते. या भरल्या घरात या मुलांचे असे उतरलेले चेहरे नाही बघवत मग. परमेश्वरा, तूच मार्ग दाखव रे बाबा. पुन्हा या घरात पूर्वीचे आनंदाचे दिवस येऊ दे आणि या मुलांचे चेहरे पूर्वीसारखे आनंदी दिसू देत रे देवा. आई तुम्ही नाश्ता करून घ्या, सगळं व्यवस्थित होईल. होणार आई, जसं तुला हवंय ना तसंच होणार. अगं आता हे डॉक्टर नको म्हणतायत, पण आम्हाला खात्री आहे लवकरच हे सगळे स्वतःहून आराध्याला डॉक्टरांच्या कन्सल्टेशनची गरज आहे असं म्हणतील. कारण माहितीये का आई, आपली लाडकी सून आहे ना आराध्या देसाई, वेडी झालीये. यू अंडरस्टँड? आय मेक शुअर एव्हरीवन अंडरस्टँड्स.